या दगडीवरती पहा, ही मूर्ती छोटीशी कोरीव काम केलेलं आहे. आणि त्यानंतर खूप सारा हा पहा, हा एक अवशेष मोठा आहे. हे पहा, इथे देखील एक नक्षी काम केलं गेलेलं आहे. आणि तिथेच नाही, इकडे देखील आहे. याचा अर्थ या मातीमध्ये देखील काहीतरी असं सत्य दडलेलं आहे जे आपल्याला आजही माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही भूमी आज आपण या ठिकाणी आलोय. आणि हा किल्ला आहे त्रिंगडवाडीमध्ये. त्रिंगडवाडीमध्ये खूप छान पद्धतीने इथून जर डोंगरावरून आपण वरच्या साईडला पायी चालत गेलो तर वरती आपल्याला बजरंग बलींची खूप मोठी अशी मूर्ती पाहायला मिळेल. एक किल्ला आहे वरती देखील, पण आपण या वेळेला तिथे जाणार नाही आहोत. तुम्ही फॉलो केलं आणि आमचा 10,000 फॉलोअरचा टार्गेट जर पूर्ण केला तर आम्ही नक्कीच तिथे जाऊन तुम्हाला हे सर्व दाखवणार आहोत. आणि त्यानंतर एवढा मस्त भव्य दिव्य, एवढा मस्त शो नाही म्हणता येणार, आय एम सॉरी, पण एवढी मस्त लेणी आजच्या युगामध्ये मशीनने देखील शक्य नाही. ते 10व्या शतकामध्ये हाताने बनवल्या गेलेल्या या नक्षी कामाचं आणि या दगडावरती कोरून अशा प्रकारे मूर्त्या बनवण्याचं काम जे काही केलेलं आहे ते खूपच डेंजरस आहे. म्हणजे आज हे बनवलं जाऊ नाही शकत, इतकं युनिक आहे. आणि या परिसरामध्ये तुम्हाला यायला पाहिजे, एक वेळा नक्की भेट द्या. खूप लोकांच्या नजरेत नाही, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना माहिती नाही. मूर्ती तुटलेली आहे. त्यानंतर इकडे काय आहे, हत्ती, कोणत्या देवाचं चित्र असणार. त्याच प्रकारे आपल्या देशाचा पुरातत्वीय इतिहास गायब होत चाललेला आहे, म्हणजे विलुप्त होत चाललेला आहे. आणि हे सर्व का होत चाललेलं आहे, हे सर्व काय आहे, या मूर्त्या कशा इथे आल्या आणि नक्की काय घडू शकतं इथे अजून काही, ते पाहण्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. ज्या प्रकारे हे सर्व पाहतोय आपण, म्हणजे खूपच पुरातत्व वाटते. पहा, माहिती तर इथे एक्झॅक्टली दिलेली नाही. वरती मूर्त्या पहा कशा प्रकारे इथे खांब होता वाटतंय. हे रोहित इकडे पहा, काय आहे, काय रे, काय दिसलं, थांब आलो मी. काय दिसलं तुला? तिथे गणपतीची मूर्ती आहे. आता ती सोंड दिसते ना. हो. आणि हा मुकुट, कान, हा उंदीर. अरे हा सेम तर आहे. तुम्हाला एक प्रश्न आहे रे, काय? इथे पांडवले ना कसं मग नाव? जरा आपल्या दोघांना इतकं कळतंय, एक काम करू आपण, एक चॅलेंज करू. हो. तू तुझ्या पद्धतीने शोध, तुला काय काय मिळतं, आणि मी माझ्या पद्धतीने, तू या बाजूला जा, मी या बाजूला जातो. ठीक आहे, चालेल. मी जेव्हा हे सर्व ChatGPTला सर्च केलं तेव्हा त्यांनी माहिती दिली की 10व्या शतकामध्ये जैन धर्माशी संबंधित आहे हे सर्व. हे पहा ना, ही खिडकी पहा, आजच्या काळातील खिडकी आणि त्या काळातील खिडकी, 10व्या शतकामधली खिडकी अक्षरशः कशा प्रकारे दिसत आहे, एकदम मस्त. हे पहा, एक ढाचा जो आहे एकदम तयार करताना आकार पहा त्याचा वाला, एका चौकोनासारखं एकदम मस्त. आणि डिझाईन पहा. त्यानंतर मित्रांनो, वरती मूर्ती पहा. ही मूर्ती जी आहे, नृत्याच्या अवस्थेत मूर्ती आहे. बाहेर काय करताय? मध्ये या. मेन फॅक्टर मध्ये आहे. मेन फॅक्ट मध्ये हा काय बनतोय पाहूया चला. कुठे गेला? मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला पुरातत्वीय गोष्टी माहीत असतील तर कमेंट करा. आणि आम्ही सुद्धा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ते प्रत्येक खांबाविषयी सांगतो. चला. यावेळी धर्म 4 पायावरती उभा होता. इकडे या. त्रेतायुग, एक पाय नष्ट झाला, त्यामुळे हा त्रेतायुगाचा खांब. या गोष्टीची व्याख्या पुढील भाव देते. हा द्वापर युग. यावेळी धर्म 2 पायावर उभा होता. आणि हा खांब पहा मित्रांनो, कलियुगाचा. कलियुग म्हणजे काय? या युगामध्ये तिन्ही खांब नष्ट झालेले आहे आणि धर्म फक्त एका पायावरती उभा आहे, तो म्हणजे कलियुग. आणि आज आपण पाहतोय अनेक वेळा सिविक सेन्स लोकांना 0 होत चाललेला आहे. मर्डर्स, रेप वगैरे, अरे बापरे खतरनाक. तर आता काही धर्मग्रंथांमध्ये
असंही लिहिले आहे की दानच ना, दान 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 हा एकच धर्म उरलेला आहे. आता यानंतर काय होईल काय सांगता येत नाही. चला या पुढची माहिती घेऊया. अनेक गोष्टी ज्या असतात त्या म्हणजे पुरातत्विकालीन. त्या पुरातत्विकालीन ज्या गोष्टी अवशेष उरलेले असतात ते नष्ट झाले. याला एक गोष्ट जबाबदार असू शकते, कारण भारतावरती अनेक वेळा काही लोकांनी राज्य केलं होतं. हे पहा, या मूर्त्या पहा, अगदी तोडलेल्या अवस्थेत आहे, एकच नाही. आता इथं मला बोटांनी मोजताना येणार इतक्या मूर्त्या आहेत. हे पहा, जास्ती करून मला बुद्धांची मूर्ती जास्त आढळली. आता आपण मध्ये जाऊया, जगदीश काय बोलतोय पाहूया. इथे जाण्या अगोदर चप्पल काढणे खूप महत्वाचं आहे, कारण आपण आदर राखला पाहिजे आणि आपला ॲटिट्यूड बाजूला ठेवून या पुढे या. हे पहा, पूर्ण दगडाचं बनलेलं आहे. आपल्याला जेव्हा आपण सर्च केलं ChatGPT मध्ये, त्यांनी सांगितलं 10,000 शतकातील, पण इथे काय दिसतंय 1266. शक्यच नाही, 1266 इथे कुठेतरी इयर दिला असावा. आणि मित्रांनो कमेंट करा ही मूर्ती कुठली आहे आणि हे लोकेशन लवकर सांगतो मी तुम्हाला कुठले आहे. तुम्ही देखील कमेंट करू शकता. बंद.